संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांच्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांच्या मनुस्मृती 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 भारतीय संविधान भारतीय संविधान। तर आता आपण या देशातील माणसाचं माणूसपण आणि स्त्रियांच्या हालअपेष्टा ज्या धर्मव्यवस्थेच्या ग्रंथानं नष्ट केलेल्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान ज्यांनी पुस्तकावर इतकं अत्यंत प्रेम केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहस्त्रबुधे चित्रे या ब्राह्मण व्यक्तींच्या सोबत 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती या पुस्तकाचं दहन केलं आणि या देशातील शोषित वंचित पीडित आणि यांना मुक्त केलं शोषणातून आणि मानवतेचा संदेश दिला। त्या दिवसाची आठवण म्हणून तथागत धम्मप्रचार संघ आणि त्यातील असणारे सर्व उपासक, या संस्थेच्या सम्राट अशोक अध्ययन कक्षातील विद्यार्थी, चलो बुद्ध की ओर अभियान यापासून आपण सुरुवात करणार आहोत। तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दिलीपभाऊ रामटेके आणि विशेष करून आपल्या या अध्ययन कक्षामध्ये एक ब्राह्मण विद्यार्थी आहेत माननीय पांडे जी, वो आगे आएंगे और सबसे पहले अध्यक्ष महोदय के साथ वो मनुस्मृति का जलन करेंगे। मिस्टर पांडे जी कहाँ हैं? पांडे जी है कि नहीं है? और उसका विश्लेषण बाद में करेंगे। क्या माचिस लावा, एक बाई अपनी प्रतीक्षा के, प्रतीक्षा तू लाओ बेटा। हमारे मॉनिटर अध्ययन कक्ष की वो स्टार्ट करेंगी और अध्यक्ष महोदय सबसे पहले जलाएंगे और बाद में सभी लोग एक एक आके डालना है, एक साथ गर्दी नहीं करना है, लाइन शीर आना है और डालना है। मुर्दाबाद मुर्दाबाद, चलो 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 डाल दो जिंदाबाद 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 दाखवत जाळा। हाँ एक हळूहळू टाका। मुर्दाबाद मुर्दाबाद, चलो चलो डाल दो जिंदाबाद 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 जिंदाबाद। तिकडे दाखवत रे बाबा। मुर्दाबाद मुर्दाबाद, चलो डाल दो जिंदाबाद जिंदाबाद विहार चला जिंदाबाद जिंदाबाद। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। तथागत सम्यक संबुद्ध की, विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले की, क्रांती ज्योती सावित्री आई की। ब्राह्मणी व्यवस्थेला छेद देण्याचं काम भगवान गौतम बुद्धाने केलं। ते म्हणतात, ना जच्चा वसलो ब्राह्मणो कम्मा वसलो ब्राह्मणो।
जातीनं कोणी ब्राह्मण होत नाही, तर तो कर्मानं ब्राह्मण झाला पाहिजे. आणि ब्राह्मण म्हणजे कोण? आपल्या बुद्धाच्या विचारात जो ब्रह्मविहार करतो. ब्रह्मविहार करतो म्हणजे जो शिलाचं पालन करतो, जो मुदिता ठेवतो, जो उपेक्षा ठेवतो. हे जे भाव आहेत, हे भाव जेव्हापर्यंत त्याच्या आचरणात नाही तेव्हापर्यंत त्याला ब्राह्मण म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट, या ब्राह्मणांनी न स्त्री स्वातंत्र्य महर्ती, म्हणजे स्त्रीला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही. तिनं फक्त पोरं पैदा करायचे, वाढवायचे आणि जन्मभर पुरुष प्रधान संस्कृतीचा स्वीकार करायचा, एवढं स्त्रीवर बंधन लादल्या गेलेलं होतं. आणि हे सर्व मनु नावाच्या व्यक्तीनं, मनु ज्याला पतंजली असं नाव आहे किंवा त्याला पुष्पमित्र शुंग हेही नाव त्याचंच आहे, या व्यक्तीनं हे मनुस्मृती लिहिली आणि एवढे भयंकर कायदे लिहिले की ते आपल्या पुढच्या वक्त्यामध्ये आपल्याला दिसून येतीलच. आणि म्हणून या गोष्टीचा बाबासाहेबांनी अभ्यास केल्यानंतर की आमची अधोगतीचे कारण काय आहे, तर हा मनुस्मृती आहे. आणि आज ती मनुस्मृती पुन्हा आपल्या डोक्यावर येऊन ठेपून राहिली. बाबासाहेबांनी हे ओळखलं होतं आणि म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी एवढ्या मोठ्या ग्रंथप्रेमी व्यक्तीनं हा मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळून या ब्राह्मणी व्यवस्थेला छेद दिला आणि त्याचीच आठवण म्हणून आपण मनुस्मृती जाळली. तर मी प्रथम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्री ज्योतिबाजी या सर्वथोर क्रांतिकारकांना मी प्रथम अभिवादन करतो. मित्रहो, बाबासाहेबांनी आजच्या दिवशी 1927 ला मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला. एवढ्या विद्याव्यासंगी माणसाला हे का करावं लागलं? त्यांनी काही संशोधन केलं असेल ना, डॉक्टर साहेब संशोधन केलं असेल ना. एवढा मोठा विद्याव्यासंगी, ज्याचा ग्रंथावर पूर्ण प्रेम, ज्यांनी समाज व्यवस्थेचा पूर्ण अभ्यास केला, त्या माणसाला असं काय दिसलं? तर त्या माणसाला असं दिसलं की मानवाला पशुतुल्य वागणूक या ग्रंथातून दिल्या जाते आणि मानवाला मानवासारखं जगता येत नाही, म्हणून त्यांनी हा ग्रंथ जाळला असावा. भाऊंनी सांगितलं आता की महिलांना फक्त मुलं जन्माला घालायची आणि आपल्या त्याच्यातच गुरफटून राहायचं, स्त्री मुक्तीचा दिवसच उजळू द्यायचा नाही. आणि या चक्रातून त्यांनी मानवाला मानवासारखं जगता येत नसल्यामुळं त्यांनी हा मनुस्मृती नावाचा ग्रंथ या ठिकाणी जाळला. मनुस्मृती नावाचा हा ग्रंथ हा फक्त एक प्रतिकात्मक आहे. तर या देशात मानवासारखं जगता येत नसल्यामुळं जे विद्याभ्यासंगी लोक आहेत त्यांनी संशोधन केलं पाहिजे. आता आमच्या अभ्यासिकेतली जी मुलं आहेत त्यांनी या ठिकाणी खरंच का बाबासाहेबांनी ग्रंथ जाणण्याचं काय कारण होतं, असा काय त्यात विशेष होतं की जे समाजाला विघातक आहे. तर आमच्या मुलांनी, अभ्यासिकेच्या मुलांनी सुद्धा त्यात संशोधन केलं पाहिजे. पुन्हा बुद्धाच्या याच्यात असं म्हणतात का धम्मपदात एही पस्सिको उपनायको पश्चातम विदित भूविधी. आपण या स्वतः अभ्यासा चिंतन करा, पहा. जर आपल्या तर्क विवेक बुद्धीला हे पटत असेल तर निश्चितच त्याचं अनुसरण करा. तर बाबासाहेबांनी हा असा जो मानवासारखं जगता येत नव्हतं असा ग्रंथ जाणण्यासाठी त्यांना असं का करावं लागलं? त्यांना 14 तळ्यावर पाणी पिता येत नाही मानवाला, म्हणून का त्यांना सत्याग्रह करावा लागला? तर माझ्या विद्यार्थ्यांना मला एक एवढंच सांगायचं आहे की त्यांनी संशोधन करावं. त्यांनी संशोधन करावं आणि खरंच मानवाच्या ज्या दोनच जाती आहेत, महिला आणि पुरुष, तर मानवात आम्ही सर्वप्रथम तर काय आहोत, तर भारतीय आहोत आणि मानव आहोत. तर बाबासाहेबांनी जी मनुस्मृती हा ग्रंथ जेव्हा प्रतिकात्मक जाळला तेव्हा सर्वांना मानवासारखं जगण्याचा एक अधिकार दिला, एवढं सांगतो. आणि संशोधन करावं अशी अपेक्षा बाळगतो. इथेच थांबतो. जय हिंद. आणि मी जाळली कोण हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. पण काहीही ऐकण्याचं मनाई होती. समजा
त्यांनी चोरून लपून ऐकलं, त्याच्या कानामध्ये शिसा गरम करून ओतल्या जायच्या. समजा चांगली गोष्ट तिथून ऐकून जर कुणाला सांगायची असेल आणि जर ते ब्राह्मणाला जर माहीत झालं तर काय व्हायचं, त्याची जीभ छाटल्या जायची. म्हणजे तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. म्हणजे ऐकण्याचा, बोलण्याचाही नाही आणि काही सांगण्याचाही नाही. एवढा कठोर कायदा कुठून आला? आणि त्यांनी सांगितलं हा माणसामधले भेद कसा. तर सगळ्यात पहिले जर यावर आघात झाला असेल तर तो केला तथागताने. आणि कसा आघात? तर त्यांच्या राज्यामध्ये एक भंगी तो काम करायचा आणि एकदा त्याला काम करायला उशीर झाला. कारण जेव्हा राजा किंवा जे लोक यायच्या अगोदर त्याची साफसफाई व्हायला पाहिजे होती, परंतु ती झाली नाही. आणि मग अशातच सिद्धार्थ म्हणजे आपण ज्याला तथागत बुद्ध म्हणतो, तेव्हा ते तथागत व्हायचे होते, बुद्ध व्हायचे होते. जेव्हा ते आपल्या राज्यातून असं निघतात पाहायला, तेव्हा तो भंगी त्याचं काम व्हायचं होतं. मग बुद्ध जसे राजपुत्र सिद्धार्थ येत आहे, तो थर कापायला लागला. आता का होईल, मला तर शिक्षा होईल. परंतु जसं जसं सिद्धार्थ सामोर जातात तसा हा जो काय ना भाऊ त्याचं सुमित बुद्ध जसं म्हणजे सिद्धार्थ जसा जवळ गेला, त्याला पाहिलं. म्हणे काय रे तू काय घाबरतो आहे? तर तो माफी मागतो आणि म्हणतो माझ्याकडे हे काम अगदी वेळेवर होऊ शकलं नाही. तेव्हा सिद्धार्थ त्याला जवळ घेतात. म्हणजे पहा आता जातीभेदाची भिंत कुठून कमी कमी होत जातात. आणि त्याला सांगतात अरे जसं तू तुझ्या आईच्या पोटातून जन्म घेतला तसा मीही घेतला, होतंय कामा. आणि मग तो सुमित नावाचा भंगी सिद्धार्थाला शरण द्या. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या इथपासून आहेत. आणि तिथपासून जेव्हा मग हे व्हायचं आणि जेव्हा तथागतांची वाणी जेव्हा लोकांच्या तोंडावर पडली आणि मग सांगितलं की आता ह्या ब्राह्मणवादाला आपण शरण जायचं नाही, आता त्यांचं ऐकायचं नाही. आणि मग जे आपले लोक जे होते ना शूद्र, हे जसं त्यांची गाय मेली की आपले लोक ते न्यायचे, पण गायीचं दूध कोण प्यायचं? गाय मरण पावली तर गायीला दफन करायचं, म्हणजे दूरवर नेऊन फेकायचं आणि त्याचं मांस खायचं. हे आपल्या लोकांचं म्हणजे शूद्रांचं. परंतु जर गाय जिवंत आहे ना, दुभती आहे, तर दूध कोणी प्यायचं? जेव्हा बुद्धाची वाणी लोकांच्या तोंडावर आली तेव्हा मात्र मनुवादाला छेद होत गेला. आणि मग आपल्या लोकांनी त्या मधुवादाला लाताळणं सुरू केलं. त्यांच्याकडे जर गाय मरण पावली तर हे लोक म्हणायचे हे आम्ही करणार नाही. आणि ब्राह्मण म्हणायचे अरे काहून तू मस्तावलाय, काय खूप मस्ती चढली आहे तुला, हे करावं लागेल. म्हणे मास्तर तूच खातो, आमची गाय मेली, आमचं जनावर गेलं, मास्तर तूच खातोय. तर मग आपले लोक म्हणायला लागले तर मग तू असं कर, माझं बी